त्यात आता वाढ करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे। मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर जे त्यांचं खातं रिक्त होतं त्या खात्यावर आता छगन भुजबळ यांचं पुनर्वसन केलं जात आहे। तर राजभवनात सध्या लगबग वाढलेली आहे। 10 वाजता हा शपथविधी सोहळा आहे। राजभवनात सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे या वेळेला महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ यांचे आता पुन्हा एकदा सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागते। त्यांना अन्न नागरी पुरवठा खातं दिलं जाणार आहे। तर याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। आमदार छगन भुजबळ यांचा आज राजभवनमध्ये शपथविधी आहे। सकाळी ठीक 10 वाजता राजभवनमध्ये राज्यपाल त्यांना मंत्रिपदाची शपथ देणार आहेत। खरं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा हे खातं रिक्त होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात अशी चर्चा सुरू झाली होती की छगन भुजबळ यांना हे मंत्रिपद मिळू शकते। अशामध्येच आज त्यांचा शपथविधी होणार आहे। तत्पूर्वी राजभवन बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। खरं तर या शपथविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रतिष्ठित उद्योजक किंवा इतर राजकारणी उपस्थित राहू शकतात। सुरक्षेच्या कारणाने राजभवनमध्ये एरवी सुद्धा मोठा सुरक्षा असतो, मात्र आज विशेष सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही काळापासून नाराज होते। खरं तर ओबीसी मधून येणारा मोठा चेहरा असं छगन भुजबळ यांना मानण्यात येत होतं आणि असा एक चेहरा डावलण्यात आलेला आपल्याला मागच्या काही काळात दिसण्यात आलं होतं। मात्र काही काळानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर ते खातं अजितदादा सांभाळायचे, त्यानंतर आता ते खातं मंत्री छगन भुजबळ यांना मिळणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।